प्रयत्न सुरेख दाखवले मात्र इथे झेल टिपता आला नाही. या बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक दमदार हिट. 4 रन चौकार. तर चला पंच 2 मिनिटं मॅच थांबवायचे. पहिला चेंडू चेक केला जातो. तर पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार. बाबूवरती हल्ले चढवले जात आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. पॅडी त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धापलकावरती टोटल 14. फुलर लेनचा बॉल फक्त दिशा दिली आहे. इनफिल्डच्या वरन खेळून काढला. अजून एक चौकार मागीच्या बॅट मधनं. यावेळेस अजून एक अप्रतिम स्क्वेअर कटचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि षटकाराची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. अनंत वाघ उर्फ मॅगी. 3 चेंडू 3 चौकार त्यानं पेश केलेत. काय जबरदस्त फलंदाजी होतीये. चौफेर फटकेबाजी. पूर्ण ग्राउंडचा वापर त्याच्या माध्यमातून केला जातोय. दापलकावरती टोटल 20 to 22. यावेळेस चांगला फटका. डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. दापलकावरती टोटल 20 to 22. पहिल्या ओव्हरमध्ये 6च्या 6 चेंडू मॅगी खेळलाय आणि मॅगीनं तब्बल 20 to 22 धावा कुठल्या. आता प्रथमच मनीष कोलेकर उर्फ पांड्याला तुम्ही ऑन स्ट्राईक बघू शकाल. तर थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचे प्रणेते परमेश्वरजी पाटील यांचं शुभ आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. सोनम परमेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरवली गेलेली ही स्पर्धा. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. 4 संघ मलंगटचे केले. आता 4 आपण अंबरनाथ हबचे पाहतोय आणि याच्यानंतर 4 उल्हासनगरचे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका दिवसामध्ये जबरदस्त भव्य दिव्य आयोजन. गोलंदाजी मार्कवरती रामू आलाय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस चांगला स्ट्रोक. टीम मध्ये फिल्डर तैनात. या बॉल वरती एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 24-24. मनीष कोलेकरनं सुद्धा आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलं 2 धावे ना. यावेळेस चांगला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. एकदा या बॉल वरती येते. स्ट्राइक कन्वर्ट केली जाते
अनंत वाघ उर्फ मॅगी याच्याकडे. तर बघा किया गाडी 4 व्हीलर जर कोणाची असेल तर प्लीज आपण साईडला करायची आहे. आमच्या मान्यवरांचं तिथनं शुभ आगमन होणार आहे. खोलबे टप्प्याचा बॉल हवेमध्ये, झेलची संधी नानूकडनं झाली आहे मिस्टेक. बॅक साईडला धावत असताना प्रयत्न चांगले केले नानू ना, मात्र इथे झेल टिपता आला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या झेल तुम्हाला इथनं पकडाव्या लागतील. मॅगीनं पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा कुठल्या आणि त्याचा हा झेल होता. झेल झालाय ड्रॉप. रामूनं आतापर्यंत शांत ठेवलं दोन्ही फलंदाजांना. इथे स्टेप आउट झालाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर याच दरम्यान आपण बघू शकाल या स्पर्धेचे प्रणेते प्रमोदजी पाटील यांचं शुभ आगमन. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आणि तिच्या वाढदिवसानिमित्त भरवली गेलेली ही स्पर्धा. सोनम परमेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतो. आणि यावेळेस अजून एक तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. झेल सोडल्यानंतर आक्रमकता आपण पाहतोय मॅगीच्या बॅटमधनं. धावफलकावरती टोटल 39. प्रमोदजी पाटील यांचं शुभ आगमन आपण बघू शकाल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि मुख्य घटक आहेत. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल समोर त्या दिशेनं फक्त दिशा दिली आहे. एकदा इथे कंप्लीट केली आहे. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 40. इथे चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन प्राप्त करतोय. लेग ब्रेकचा वापर केलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी. शाखंडवरती मॅगी जबरदस्त फलंदाजी केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हाताने एक्झिक्यूट केला. ऑन साइडला एकदा इथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. प्रमोदजी पाटील यांचं शुभ आगमन आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. तर चला सोनू बांगर, आपण जर इथे उपस्थित असाल तर या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. इथे फुलरलेनचा बॉल दिशा दिली आहे. बॉल हवेमधून फ्लाय होतोय. दमदारी षटकार. धावफलकावरती टोटल 48. मॅगीचा विचार जर केला आतापर्यंत वैयक्तिक त्यानं 45 या आकड्यावरती खेळतोय. 14 चेंडू मध्ये 45 धावेची मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत त्याने साकारली आहे. चला चेंडूची पूर्तता करायची आहे लगेच. स्वयंसेवक आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. जेव्हा जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल तेव्हा तेव्हा आपण लगेच चेंडूची पूर्तता करायची आहे.
गोलंदाज बंटीनं 3 चेंडू सुरेख फेकले. चौथ्या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. गॅप मध्ये हा बॉल ढकललाय आणि या बॉलवरती येते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक कन्वर्ट केली जाते मनीष कोलेकर उर्फ पांड्या याच्याकडे. यावेळेस गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 3 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 53-53. तर सोनू आलाय चौथ्या षटकामध्ये. षटकांवरती मॅगी असेल. यावेळेस एका हातानं फटका सजवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मॅगीच्या नावावरती. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय अनंत वाघ उर्फ मॅगीना. जबरदस्त फलंदाजी. 16 चेंडू मध्ये 50 धावा एकवटल्यात. धावफलकावरती टोटल 57. पुलरलेनचा हा बॉल दिशा दिली आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. बीमर आणि बॉल जाईल सीमा पलीकडे. चौकार. 1+4 अशा 5 धावा या बॉल वरती येत आहेत. धावा झपाट्यानं स्कोर कार्ड वरती वाढत चालल्यात. खराब गोलंदाजी आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 62. येणारा चेंडू फ्री हिट असेल. मॅगीसाठी सुवर्ण संधी. उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर या मॅच मध्ये आपण पाहिलं मॅगीच्या बॅटमधनं अर्धशतक आलं. वैयक्तिक आतापर्यंत 60 या आकड्यावरती खेळतोय. आणि पंकजी कापडी यांच्याकडनं मॅगीची बॅटिंग साठी 500चं पारितोषिक इथे जमा झालं. अफलातून इनिंग आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. 4 षटकांची मॅच आहे. वैयक्तिक 60 वरती खेळतोय. बॅटची कडा लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा इथे कंप्लीट केली जाते. धावफलकावरती टोटल 1 ने वाढेल. 69. या स्पर्धेमध्ये 88 धावा हायेस्ट आहे. आणि इथे समोरच्या दिशेनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह. सर्वात सेफ फटका. चौकार. मनीष कोलेकरच्या बॅटमधनं येतोय. 73 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका. इनसाइड आउट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष कोलेकरच्या बॅटमधनं षटकार. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 73. 79 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
पहिल्या मॅच मध्ये 88 धावेचा डोंगर उभा केला होता. प्रथम फलंदाजी करत असताना मिहिर 11 वसार या टीमना मात्र तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये परास्त झाला आणि LNT कोणी मलंगड पूल मधनं 2 सामने जिंकून पुढे सरकला. यावेळेस अजून एक दमदार हिट, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. एका सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 85 85 आणि 86 धावेचा टार्गेट सेट केलाय जिंगजॉन या टीम समोर. टाक आणि त्याच्यानंतर राज परियर यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. आणि या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भरवली गेली आहे, प्रमोदजी पाटील यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं. आणि आल्या आल्या लगेचच हास्यमय वातावरण आपण व्यासपीठावरती पाहतोय. सलामीची जोडी अक्षय उर्फ नानू आणि अँडी आशिष भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक पंकजी कापडी यांच्या शुभ हस्ते
आशिष भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती तेस्तरार, वेगवान गोलंदाज अनिकेत. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय, वेगावरती स्वार झालाय. आशिष भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. पंकजी कापडी यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल आशिष भोईर यांचा शुभ सन्मान. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान इथे केला जाईल. बॅटची कडा, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. अक्षय बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज बाबू. हाफ ट्रॅकर, जबरदस्त चेंडू, वेगावरती स्वार झाला अनिकेत मते. जय बोले मॅगी 11 संघ थोडा मजबूत स्थितीमध्ये आपण बघू शकाल. पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये 85 धावा कुठल्या 86 धावेचं टार्गेट त्यानं सेट केलाय. इथे चांगला बॉल पॅड वरती आदळलाय. तदनंतर गणेश गायकवाड यांना सुद्धा विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय सोनम परमेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेलेली भव्य दिव्य स्पर्धा. यावेळी चांगला फटका अँडीना उडवलाय, मात्र इथे झेल टिपलाय. अमोलनं अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. गणेश गायकवाड यांचा शुभ सन्मान आपण बघू शकाल. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक परमेश्वरजी पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पाहतो. गणेश गायकवाड यांचा शुभ सन्मान, माईची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून ट्रॉफी दिली जाते. नवीन फलंदाज आपण बघू शकाल पॅडी. तर याच दरम्यान आपण बघू शकाल सोनू बांगर, व्हॉइस ऑफ पालेगाव याचं शुभ आगमन होत्या. लगेचच आपण जॉईंट व्हायचं समालोचन कक्षामध्ये. यावेळी चांगला बॉल राकेश पाठारेला आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. फुलरलेनचा हा बॉल, या बॉल वरती येते फक्त सिंगल. राकेश बोललो ना मी तुला लक्ष कुठे बहुतेक कॉल लागतो आपण थोडं एकच
चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. तर यापुढील मॅच असेल ह्यावेळेस अजून एक चांगला बॉल, डॉट बॉल आला. मॅच मध्ये पूर्णपणे हवा निघून गेली आहे. तर यापुढील मॅच असेल त्याला पाटील प्रतिष्ठान. आपण आपल्याला कॅप्टन पाठवायचा आहे. तर मयूर सावर्डेकर यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपल्याला प्रमोदजी पाटील यांच्याकडनं इन्व्हिटेशन आहे. या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे बाबून ठोकलाय दमदार हिट षटकार. व्हॉइस ऑफ पालेगाव. चला सोनू बांगर या आपण आमच्या सोबत लगेचच जोडायचा. पुढे सरसवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी. पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी केली आहे. गोलंदाज अमोलला आपण पाहतोय. अमोलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि क्रिकेटसाठी जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा ते क्रिकेटसाठी आपला अमूल्य वेळ देत आहेत. आणि चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केला. नवीन फलंदाज निलेश. चांगला बॉल वेगानं बीट केला. अप्रतिम चेंडू. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अमोल यांच्याकडनं होती. निलेशनं हा फटका सजवला. डीपमध्ये फिल्डर तिथे तैनात केला गेलाय. एक धाव या बॉलवरती येते. एकानं धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे आणि ते औपचारिकता आपण लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. झेल टिपलाय. संकेत मोरे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अचूक झेल टिपलाय. अजून एक धक्का. अमोलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट ऍड होईल. बाबूला परतावा लागेल.
अजून एक चांगला बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये अमोलनं दाखवली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 10. 6 चेंडूमध्ये 76 धावेची गरज आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. सागर आलाय. सागर थोरवेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. फुलरलेनचा हा बॉल दिशा दिली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला जास्त वेळ वाया घालवू नका. चांगला बॉल आपण पाहतोय. सागर थोरवेला 4थ्या षटकामध्ये प्रचारण केलं गेलं. फक्त औपचारिकता आहे. चला पाटील प्रतिष्ठान आपण कॅप्टन लगेच या. चला पाटील प्रतिष्ठान आपला कॅप्टन लगेच या. आणि विनिंग टीमचा कॅप्टन लगेचच जोडला जाईल आणि या 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल.